नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाणचं तुम्हाला सांगतो की निफाड शहर आणि पिंपळगाव बसवंत या दोघांना जोडणारा जो पूल आहे त्या ठिकाणी उभा आहे। आणि तर पूर्वीचं नाव हिचं वडाळी आणि आत्ताचं विनिता अशी ही नदी आहे। आणि हा जो ब्रिज आहे तो निफाड ते पिंपळगाव बसवंत या दोघांना जोडणारा हा ब्रिज आहे शहरांना। आणि ह्या ब्रिजची तुम्हाला मी अवस्था दाखवतो। ह्या ठिकाणी जर बघाल ह्या पुलाला इतकी मोठी भेग पडलेली आहे, बघा किती मोठी भेग पडलेली आहे। तुम्हाला खालचंही ह्या ठिकाणी दिसत असेल, बघा एवढी मोठी भेग पडलेली आहे, परंतु ह्या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाही आहे। असंख्य वाहने या ठिकाणी ये जा करतात आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर व्हायब्रेट होतो, व्हायब्रेट भविष्यात अपघात होऊ शकतो। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की जे ब्रिज आहेत जे नादुरुस्त आहेत त्यांना वेळेवर आपण त्या ठिकाणी दुरुस्त केले पाहिजे, जेणेकरून भविष्यात अपघात होणार नाहीत याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे। बघा अशा मोठ्या संख्येने वाहनांची ये जा होते। बघा आता ही ट्रक आलेली आहे, या ठिकाणी व्हायब्रेट होतो, व्हायब्रेट आणि एवढी मोठी ही भेग पडलेली आहे। बघा तुम्ही संपूर्ण ती पूर्ण भेग केलेली आहे, परंतु ह्या ठिकाणी लक्ष नाही आहे। हे समोर जर तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी जर बघाल तर निफाड शहर आहे आणि हा जो रोड गेलेला आहे तो पिंपळगाव बसवंतला गेलेला आहे, बघा तुम्ही। आणि ही जी नदी आहे या ठिकाणी नदीवरचा हा ब्रिज बांधलेला आहे, पूल बांधलेला आहे। असंख्य दुचाकी वाहने, चारचाकी वाहने या ठिकाणी ये जा करतात आणि या ठिकाणी एवढी मोठी पुलाला भेग पडलेली आहे, बघा तुम्ही। भविष्यात अपघात होऊ शकतो आणि नक्कीच या ठिकाणी याची दखल घेऊन लवकर ही जी भेग पडलेली आहे किंवा ही पुलाची नादुरुस्त झालेला आहे त्याला दुरुस्त करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।